श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी प्रगट दिन सोहळ्यासाठी मस्त असा आपला नैवेद्य तुम्ही तर बनवणारच असाल आणि त्यामध्ये गुढीपाडवाही आला आहे. गुढीपाडव्यासाठी काहीतरी गोडाधोडाचं आपण बनवतोच. त्यामध्ये जर असा बासुंदीचा मस्त बेत असेल ना, तर अगदी बोटे चाटून पुसून तर सर्वजण खाणारच आहे. अगदी मस्त रबडीदार बासुंदीसाठी इथे मी आधी दूध तापवून घेणार आहे. दूध जेव्हा आपण स्टीलच्या पातेल्यामध्ये जेव्हा तापवतो ना, तेव्हा थोडं आधी पाणी ॲड करावं किंवा कोणतंही जरी आपण पातेलं घेतलं तरी थोडंसं आधी पाणी ॲड करावं, नंतर आपण दूध सोडून घ्यावं. त्यामुळे काय होतं, दूध खाली लागलं जात नाही. इथे आता दूध आपल्याला अर्ध करून घ्यायचं आहे. 1 लिटर दूध होतं, त्यामुळे आपल्याला अर्ध ते पाऊण आपल्याला इथे दूध करून घ्यायचं आहे. म्हणजे आटवून घ्यायचं आहे. ह्यामध्ये दुधाची पावडर घ्यायची, त्यामुळे दूध अगदी सहज अगदी आटलं जातं. आता इथे बघू शकता, साखर कॅरमलाइज करून घेण्यासाठी मी तयार ठेवलेली आहे. आता साखर विरघळेपर्यंत आपलं दूधही छान आटलं होतं. आता हे आटलेलं दूध जे आहे ते हे कॅरमलाइज साखरमध्ये घ्यायचं आणि मस्त अशी रबडीदार बासुंदी आपली आता तयार झाली आहे. यामध्ये वेलची पावडर घालायची आणि गार-गार छान अशी सर्व्ह